मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे। अरबी समुद्रामधील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आता आक्रमक झालेले आहेत। संभाजीराजांकडून अरबी समुद्रात जाऊन पाहणी करण्यात आली आहे। मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजांनी अरबी समुद्रात बोटीने जाऊन पाहणी केलेली आहे। आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलेलं नाही आणि म्हणूनच संभाजीराजे आता आक्रमक झालेत। आपल्या कार्यकर्त्यांसह ते थेट समुद्रामध्ये आत गेले बोटीच्या माध्यमातून आणि तिथे त्यांनी अद्यापही स्मारकाचं कामच सुरू झालं नाही त्याची पाहणी केली आहे। शिवस्मारकाच्या शोधात संभाजीराजेंची अरबी समुद्रात पाहणी। अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शोधात संभाजीराजे यांच्याकडून बोटीनं पाहणी। संभाजीराजे गेटवे ऑफ इंडिया परिसरातून शिवस्मारकाच्या शोधात बोटीनं पाहणी करण्यासाठी गेले। अरबी समुद्रातील शिवस्मारक रखडल्यानं संभाजीराजे संतापले। सरदार पटेलांचं स्मारक झालं, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं राहिलं नाही? संभाजीराजेंचा सवाल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं होतं, संभाजीराजेंचा आरोप। मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजे यांच्याकडून अरबी समुद्रात पाहणी। आम्ही 2-2.5 तास फिरलो, पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे कुठं पाहायला मिळालं नाही। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात ठेवून 1 महिन्याच्या अगोदर ते ओपनिंग करून टाकलं, जलपूजन करून टाकलं। मग स्मारक उभा राहिलं का नाही? आता तक्रार करून चालत नाही। मग ते घाई गडबडीने त्याचं जलपूजन करणं हे चुकीचं होतं आणि तेही तुम्ही पंतप्रधानांना बोलतोय। मुख्यमंत्र्यांचं बोलणं चुकीचं आहे, पण तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानांना बोलवते नाही। लोकांना फसवण्याचा प्रकार आहे, लोकांच्या विश्वासावर खेळ करण्याचा प्रयत्न आहे। मग 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं, शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही। भरपूर झालं, आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण। आता तुम्ही करायचं असेल ना करून दाखवा। तुम्हाला हे नाही जमत ना, ऐका, हे तुम्हाला जमत नाही ना, स्मारकाला सांगून टाकायचं हे सरकार, हे आम्ही स्मारक करू शकत नाही, पण आम्ही गडकोट किल्ल्यासाठी पैसे देतो बघ म्हणा तर तुम्ही। काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात। त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे। आम्ही कोर्टात भांडतो आहोत, आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करू। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या 11 कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं। भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे। संभाजीराजांना विरोध करण्याचं कारण नाही, खरं म्हणजे त्यांच्याबरोबर उदयनराजे भोसलेंनी जायला पाहिजे। जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं, आम्ही त्यांच्या पाठीमागे। भावनेपोटी ते जे बोलत असतील, आता उदयनराजे आणि संभाजीराजे हे 2 वेगळे घटक आहेत। मी या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आलोय आणि म्हणून मी निघालोय। तो माझा अधिकार आहे, ते वेगळे आंदोलन करत असेल, मी वेगळे आंदोलन करतो, याचा अर्थ नाही की 2 वेगळे आहोत। तर मुख्यमंत्र्यांचं कार्ट अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंवर टीका केलेली आहे। तर मुलाशी काय भिडता बापाशी भिडा अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय। मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं, पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली, साऱ्या एका शिवसेना कार्यकर्त्याला फाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागलं, तरी देखील कल्याणकरांनी, म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्याला भगव्याला दिलेली आहे। मला त्यांच्यावर आरोपाने उत्तर द्यायचं नाही, कामातून उत्तर देतो म्हणून ते बितरले, म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सरकली आहे, म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहीण लाडकी भरली धडकी त्यांच्या, हे सगळे त्यांचे अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे अरे बापाशी भिडाना, लहान मुलाशी काय भिडताय? कल्याण डोंबिवली हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा आणि इथला गद्दारीचा डाग धुवून टाका असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे। शिंदे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा आज मातोश्री इथं पक्षप्रवेश झालाय। कल्याण डोंबिवलीच्या 7 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात यावेळेला प्रवेश केलाय। तेव्हा सत्तेच्या लोभापायी सेना संपवणाऱ्यांना परत घेणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी विधान देखील केलं होतं। कल्याण
डोंबिवली हा आपला शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथला भगवा यांनी त्याला गद्दारीचा डाग लावला. तो डाग पुन्हा धुवून टाका आणि भगव्याचं तेज परत एकदा प्रज्वलित करा मशालीच्या रूपाने, अशी एक तुम्हाला मी आता विनंती नाही. दीपेश, आता ही तुम्हाला शिक्षा आहे. बरोबर ना रे? शिक्षा द्यायला पाहिजे ना. जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून पूर्ण कल्याण डोंबिवली हा शिवसेनामय करा. ही एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा. ज्यांनी सत्तेच्या लोभापायी आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही, तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदापि परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही. तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडस एक धाक दपटचे असेल किंवा दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले असतील, त्यांना मात्र मी परत देतोय, कारण ही म्हणून शिवसेनेची ताकद आहे. जी गळचेपीची भूमिका डोंबिवली विधानसभेमध्ये आणि कल्याणच्या काही ठिकाणी होत होती, ती गळचेपीची भूमिका कुठेतरी थांबावी आणि मला माझी भूमिका डोंबिवलीच्या नागरिकांसाठी स्पष्ट करणं गरजेचं होतं. त्यासाठी आज मी भूमिका घेतलेली आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आज पक्षप्रवेश केलेला आहे. मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी देण्याचं आश्वासन उद्धव साहेबांनी दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र तोडणारं राजकारण नाही, महाराष्ट्र जोडणारं राजकारण करण्यासाठी आम्ही प्रवेश घेतलेला आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे, असं संजय राऊतांनी म्हटलंय. पवारांनी राऊतांना मुख्यमंत्री केलं तर राऊत मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान मोदी शहांनी गद्दारी करून बेईमानांच्या हाती सूत्र दिली आहेत, असं देखील राऊत म्हणाले. आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आहे. बरं, आणि आमचा सगळ्यांचा संघर्ष त्यासाठीच आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडवून बेईमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं, आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल तर आम्हाला उद्धव साहेबांना आमचं व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून, शिवसैनिक म्हणून कधी आम्ही त्या दृष्टीनं पाहत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला दिले ते भरपूर आहे, बरं का, अजीर्ण आहे त्याचं. आम्ही रानडुकरं मारत नाही, गुलाबराव राऊतांच्या टीकेवरती गुलाबराव पाटील यांनी हा निशाणा लागवलाय. रेडे गुवाहाटीलाच मारले तसं संजय राऊतांनी हल्लाबोल केलेला आहे. रेडा तयार आहे, राऊतांनी त्यांच्या माणसाला तलवार घेऊन पाठवावं असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिलेलं होतं आणि त्यावरच उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, आम्ही डुकरं मारत नाही, रेडे गुवाहाटीलाच मारले तसं संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. आम्ही निवडणूक लढवतोय हे पक्का आहे, पण ज्यावेळेस संजय राऊत आले आणि त्यांनी सांगितलं होतं की 40 रेडे हे गुवाहाटीला गेले, त्यांचा आम्ही निवडणुकीमध्ये हे 40 आमचे नवीन आमदार पदाचे उमेदवार उभे करून या रेड्यांचा वध करू. तर हा रेडा तयार आहे. संजय राऊतला आव्हान आहे, तुझ्या माणूस कोण आहे त्याला तलवार घेऊन पाठव. गुलाबराव पाटील तयार आहे मान द्यायला. ते म्हणतायत हा रेडा मान द्यायला तयार आहे, त्यांनी तलवार घेऊन यावं. त्याला कोणी म्हटलं रेडा आहे? आम्ही डुकरं मारत नाही म्हणावं. रेडे मारले गुवाहाटीला. ते म्हणतायत हा रेडा मान द्यायला तयार आहे, त्यांनी तलवार घेऊन यावं. त्याला कोणी म्हटलं रेडा आहे? आम्ही डुकरं मारत नाही म्हणावं. रेडे मारले गुवाहाटीला. मालाड येथील मीठ चौकी या पुलाच्या कामावरून काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत. पुलाच्या कामावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवाद सध्या सुरू झालाय. पुलाच्या परिसरामध्ये दोन्ही पक्षांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुलाच्या कामावरून आता भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईतल्या मालाड परिसरामध्ये समोरासमोर आलेले आहेत. मालाडमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडलेत. पुलाच्या कामावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवाद सध्या रंगलेला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून या परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि आपणच यासाठी कसे प्रयत्न केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. अहो, खासदारला 6 महिने झाले ना निवडून ये. 6 महिने पण झाले का ना झेंडा फिरवायला आले. ती महानगरपालिकाची शाळा 1 वर्ष झाली तिकडे चालू आहे. 1 वर्षापासून तिकडे सुमारे 1500 मुलं शिकत आहेत. त्याचं उद्घाटन करायला आलं. हे हरियाणाचा झटका लागलाय. त्यांना शुद्ध नाही काय करायचं काय नाही करायचं. एवढा मोठा माणूस दुसऱ्याचं श्रेय घेण्यासाठी येतोय. मला वाटते हे बरोबर नाही.
क्रेडिट और डेबिट का नहीं है, वो तो ऊपर वाला देखता है। सवाल है जनता ने मुझे सेवा करने का मौका दिया, मैंने लगातार इसकी निगरानी करी। आप स्वयं साक्षी हैं, आप सब आए हैं। जब मैंने बीएमसी में मीटिंग की, जब वार्ड ऑफिस में की, जब यहाँ मौके पे आया, आप सबने देखा है कैसे नए आइडियाज के साथ, नई गति और जोश के साथ ये काम पूरा किया गया है। मराठा आंदोलकांच्या मागणीला पवारांचं समर्थन नाहीये. 75% आरक्षणाच्या मागणीवर पवारांची भूमिका स्पष्ट होते असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तर परवा शरद पवारांनी 50%वरून 75%पर्यंत आरक्षण जाऊ द्या, आमचा पाठिंबा असेल असं म्हटलेलं होतं आणि त्यावरच आता फडणवीसांनी हे उत्तर दिलंय. 50% आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. आता 50%पर्यंत आरक्षण आहे, जाऊया 75%पर्यंत. केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी. आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील, आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ. म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवार साहेबांचं समर्थन नाही, हे या बाबतीतनं स्पष्ट झालेलं आहे. कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवार साहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे. आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं राजकुमार पटेल यांनी म्हटलंय. कार्यकर्ता मेळावा घेत राजकुमार पटेल यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे. तो आप अगर मान लो आपकी सबकी तैयारी है तो फिर 10 तारीख को प्रवेश के लिए भी तैयार हो जाइए. 10 तारीख को प्रवेश के लिए तैयार हो जाए. शिंदे साहब से बात हुई है, लेकिन आपके कानों में डालना, आपसे पूछना मेरा काम है. दरम्यान राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप आणि शिवसेनेची खेळी आहे. शिंदे गटानं 1 खेळी केली, आम्ही 10 खेळी खेळणार असा इशारा त्यानंतर बच्चू कडूंनी दिलेला आहे. प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्या निमित्तानं ते गेले असेल, त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे. त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं राहो. पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे, त्याचे 1000 घाव, त्याच्या बदल्यात आम्ही 1000 घाव देईल. शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी 1 खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्या सोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू.